वागळे इस्टेट लॉरी ओनर्स असोसिएशन ठाणेतर्फे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी। आज दत्त पौर्णिमा संपूर्ण राज्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्याप्रमाणे वागळे इस्टेट लॉरी ओनर्स असोसिएशनचे ठाणे यांनी चेकनाका येथे स्थापन केलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। सकाळी 7 वाजल्यापासूनच दत्तांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। साधारण 20 ते 25 हजार भाविकांनी यावेळी दर्शन घेतले। संध्याकाळी 7 नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 15 ते 16 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी सांगितले की 2005 ला भव्य अशा दत्त मंदिराची स्थापना करण्यात आली। या अगोदर बाजूला छोट्या स्वरूपात हे मंदिर होते। असोसिएशनच्या सदस्यांनी मिळून हे मोठे मंदिर बांधले। आज 18 वर्षे झाली। दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे दत्त जयंती साजरी केली जाते। या वेळेचे वैशिष्ट्य म्हणजे 700 ग्रॅम सोनं वापरून दत्तांचे मुकुट आणि गाभाऱ्याचा आतील भाग सोन्याचा करण्यात आला आहे आणि काही दिवसात देवाचा दरवाजा, गाभाऱ्याच्या वरचा भाग आणि मंदिराचा कळस सोन्याचा करण्याचा असोसिएशनचा मानस आहे। या मंदिराच्या बाहेरच्या भागात मायक्रो गोल्डमध्ये अनुसया अत्रे, ऋषी अनुसया आणि ब्रह्मा विष्णू महेश नवनाथ आणि त्यांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या आहेत। त्यामुळे मंदिराला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे असोसिएशनचे काम चालते आणि गेली 18 वर्षे न चुकता एकनाथ शिंदे दत्त जयंतीला या मंदिरात दर्शनाला येतात। तसेच आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षांचे पदाधिकारी सुद्धा दर्शनाला आवर्जून येतात। भक्तांना दत्त दर्शनाचा लाभ व्हावा, प्रसादाचा लाभ मिळावा, महाभंडारा सर्वांच्या मुखी लागावा यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव, उपाध्यक्ष बापूराव माने, सेक्रेटरी शंकर शिंगाडे, उपसेक्रेटरी दीपक घोरपडे, कार्याध्यक्ष गुलाबराव माने, खजिनदार शिवाजी शिंदे, उपखजिनदार राजू शिंदे, सदस्य प्रकाश शिंदे, मनोहर गायकवाड, अर्जुन निकम आणि सर्व सदस्य अहोरात्र झटत असतात। प्रमाणे दत्त जयंती उत्सव इथे साजरा होतो। गेली 28-30 वर्ष हा उपक्रम इथं आपण साजरा करतोय आणि खास करून महाभंडारा, सत्यनारायणाची महापूजा तसंच करून आपण प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी कार्यक्रम आपण आयोजित केलेले असतात। तसं यावेळेला आम्ही सोन्याचं पूर्ण मंदिराला जो हे आहे मुलामा तो लावण्याचा प्रयत्न केला सर्व सभासदांनी मिळून आणि पूर्ण दत्त महाराजांच्या जीवनाची कथा एक चांगलं व्यंग्यचित्र प्रकारे आपण लोकांना ते महत्त्व कळलं पाहिजे देवाचं की दत्त महाराजांचा जन्म कसा झाला, त्यांचा नवनाथांचा कसा जन्म झाला, हे पूर्ण कथासार आपण या इकडे त्यावेळेला सर्व आपण चित्राच्या माध्यमातून ज्यांनी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि इथे भंडारानिमित्त 15,000 लोकांचं जेवणाची व्यवस्था असते आणि सर्व कार्यक्रम जे भजन, कीर्तन, दत्तोत्सव संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी होतो। हजारो भाविक इथे या श्रद्धास्थानी येतात। आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हे पण स्वतः येणार आहेत। काही मंत्री लोक पण येणार आहेत। त्या देवाचं महात्म्य आहे की इथे सर्वांना हा देव पावतो म्हणून या देवाचं महात्म्य म्हणून सकाळी पूजा चालू झाली असून 6 वाजल्यापासून कंटिन्यूस गर्दी आहे। हेच आम्ही या देवाचं आम्ही पावित्र्य ठेवलंय आणि आमचे सभासद ही संघटना आमची गेली 82 पासून इकडे आहे, वागळे इस्टेट लॉरी ओनर्स असोसिएशन, आणि या असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सभासदांचा हातभार लागून या सर्व संकल्पना आहेत त्या देव पूर्ण करून घेतो। आणि दत्तचरणी सर्वांनी भाविकांना मी विनंती करतो की संध्याकाळी भंडाऱ्याला सर्व लोकांनी उपस्थित राहून देवाचे शुभाशीर्वाद घ्यावे ही माझी विनंती। किती वर्षाची परंपरा आहे तुमची? ही 28 ते 29 वर्ष झाली संघटना रजिस्टर करून। त्याच्या अगोदर संघटना होती, रजिस्ट्रेशन 1982 ला झालं। तेव्हापासून मंदिराला किती वर्ष झाली? मंदिराला 1962 साली याची स्थापना झाली। एक छोटस झाड होतं तिथं मंदिराची स्थापना झाली आणि कालांतरानं त्याचा वटवृक्ष झाला आणि इथे आनंद दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हस्ते आम्हाला जागा प्रदान करण्यात आली आणि आमचं वास्तव इथं वाढलं। कारण इथं मराठी माणूस हा इथे जास्त प्रमाणात असल्यानंतर उद्योगधंद्यासाठी इथं खेड्यापाड्यातून आला आणि इथं स्थायिक झाला। हे किसनगरचा पूर्ण भाग आहे तो खूप गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी होता, त्यामुळे ह्या भागाला महात्म्य आहे। आणि आज ते सीएम पण आहेत, ते पण आमच्या सातारचेच आहेत, त्याचा पण आम्हाला गर्व आहे।